माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री कल्की पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करते. अध्याय 5. भगवान कल्की आणि राजकुमारी पद्मिनी यांची भेट. राजाच्या जाण्यानंतर भगवान कल्कींना शंकराकडून दिला गेलेला शुक संध्याकाळच्या वेळी भटकती करून कलीच्या जवळ येऊन थांबला. त्याची स्तुती करू लागला, गुणगान गाऊ लागला. भगवान कल्कीने स्तोत्र पाठ ऐकल्यानंतर म्हणाले की, हे शुका, तू यावेळी कुठून येत आहे? तू अशा कशा प्रकारे भोजन केले? प्रभूचे अशा प्रकारचे भाषण ऐकून शुक म्हणाला की, हे स्वामी, आज जे काही मी पाहिले ते नवलाकारी होते. ते ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हा. हे प्रभो, आज मी फार दूरपर्यंत उडत गेलो. समुद्राच्या वरती उडत जात असताना मी सिंहल नावाचे द्वीप पाहिले. या द्वीपावर जो वृत्तांत घडला तो मी आपल्याला सांगतो. सिंहल द्वीपावर राजा वृद्ध राज्य करत होता. त्याची एक मुलगी अमृतासारखी चरित्रवान आहे. महाराज वृद्रताची पत्नी राणी कौमुदीच्या गर्भातून जन्माला आलेली आहे. तिचे उदात्त चरित्र जो ऐकेल त्याचे सर्व पापे नष्ट होतात. सिंहल द्वीपाची शोभा खूप वेगळी आहे. सिंहल द्वीपामधील सम्राट नगरातील घरे अटणीयुक्त भवनाच्या सौंदर्याचा उपभोग करून शासन करतात. त्यांची स्वतःची घरे रत्न, स्फटिकमणी, सोनेरी पानांनी सुशोभित कोरीव कामाची युक्त होय. तेथील स्त्रिया पद्मिनीसारख्या सुंदर आभूषणांनी मनाला मोहणारी वस्त्र धारण करतात. तेथे चारी बाजूला सुंदर ताल आणि सरोवर होय, ज्याच्या किनाऱ्यावर सारस आणि हंस इत्यादी पक्षी कुजत करत राहतात. तेथे सिंहल द्वीप अनेक प्रकारच्या कमळांनी, वेलींनी, सुंदर फुलांनी सजवलेले. बागेमध्ये फुलांवर खूप भुंगे. तिथला राजा वृद्रथ खूप पराक्रमी, अत्यंत बलवान. त्याची अत्यंत सुंदर कन्या पद्मावती खूप पण यशस्वी रूपामध्ये सगळ्या द्वीपावर प्रसिद्ध होय. शुकाने कल्की महाराजांच्या त्या कन्येच्या सुंदर रूपाचे नखशिकांत वर्णन करून सांगितले की, तिचे मोठे तोंड खूपच मोहवणारे होय. ती चरित्रवाली, कामदेवाला पण मोहित करणारी होय. सुंदरतेमध्ये अप्रतिम तिच्या सौंदर्यापाशी संपूर्ण जगामध्ये कोणीही बरोबरी करू शकणे नाही. ज्या प्रकारे गौरी पार्वतीने शिवाला प्राप्त करण्यासाठी त्यांचे ध्यान करून घोर तपश्चर्या केली होती, त्याच प्रकारे ती पुजारीन राजकुमारी पद्मिनी पण आपल्या सखी मैत्रिणीबरोबर जप पारायण करत राहते. भाषण सांगण्यात येते की, ही पद्मिनी विष्णुप्रिया लक्ष्मीचा अवतार होय. हे जाणूनच स्वयं भगवान महादेव तेथे पार्वतीच्या बरोबर त्यांच्या दर्शनासाठी तेथे सिंहल द्वीपला गेले. साक्षात शिवांना आपल्यासमोर देवी पार्वतीच्या बरोबर आलेले पाहून ती देवी पद्मिनी संकोच करू लागली, कारण की ज्यांच्या उत्तम वरप्राप्तीसाठी ती पूजा करत होती ते वरदान देणारे प्रभू साक्षात आज तिच्यासमोर उभे होते. ती अवाक झाली होती. तिची अशी अवस्था पाहून स्वतः शंकर महादेवांनी देवी पद्मिनीला विचारले की, हे सुभगे, तुझे व्रत संपन्न झाले. मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. तुझे पाणीग्रहण स्वतः पतीच्या रूपात भगवान नारायणच करतील. त्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणताच राजकुमार तुझ्या योग्य नाही. जर मृत्यूलोकामधील कोणताही जीव तुझ्यावर कामदृष्टीने ग्रस्त होऊन कुदृष्टी टाकेल तर तो तुरंत आपल्या आयुष्याच्या अनुकूलतेनुसार स्त्रीत्वाला प्राप्त होईल. देवता, दैत्य, गंधर्व, यक्ष, चारण यामधील जो कोणी तुझ्यावर कुदृष्टी टाकेल तो स्त्रीत्व प्राप्त करेल. तुझा पती बनण्याचा अधिकार फक्त भगवान नारायणाच्या जवळ सुरक्षित आहे. तेच तुझे पाणीग्रहण करतील. जो कोणी त्याच्या व्यतिरिक्त साहस करेल त्याची पण तीच गत होईल. असे सांगून महादेवांनी पद्मिनीला म्हटले, हे देवी, आता तू आपले हे योगी रूप टाकून आपल्या प्रत्यक्ष रूपात येऊन आपल्या पित्याच्या राजमहालात जाऊन राहा. तू फक्त हरीची पत्नी होय. कोणत्याही प्रकारच्या शोभेची आवश्यकता नाही. जा, प्रसन्न राहा. तू सगळ्यांचे कल्याण करणारी होशील. हे वरदान देऊन शिवपार्वती सोबत अंतर्धान पावले. भगवान शंकरांना आपल्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन आपल्याला दर्शन देण्यासाठीची घटना देवी पद्मिनीसाठी एक सुखद आश्चर्य होते. तिला खूप आनंद झाला होता. ती आठवणच प्रसन्न होत होती. स्वतः विष्णू भगवान तिला वरणार आहे ही गोष्ट तिच्यासाठी अत्यंत सुखकारक, रोमांचकारी होती. भगवान शंकराकडून ती मनवंचित फळ मागत होती, ते तिला मिळाले होते. त्यामुळे ती प्रसन्न होऊन तपस्या पूर्ण झाल्यामुळे ती मैत्रिणीबरोबर परत आली. राजमहालात परत आल्यामुळे तिची इच्छा आणखीनच द्विगुणित झाली.
आई कौमुदीसाठी मुलीच्या रूपाचा गर्व होता, पण रूपवान मुलीचे तरुणपणात जाणे ही चिंतेची गोष्ट झाली. त्यामुळे तिच्या ह्या प्रकाराच्या अप्रतिम सौंदर्याने आई चिंताग्रस्त झाली होती. काही दिवसानंतर राजा बृहदने आपली मुलगी पद्मतीला तरुणावस्थेतील लक्षणांसहित पाहिले आणि तो सुद्धा तिच्या विवाहासाठी चिंतित झाला. राजाने राणी कुमुदी जवळ मुलीच्या विवाहासंबंधी चर्चा केली. विवाहासाठी गुणसंपन्न श्रेष्ठ कुळातील राजांना आपल्याकडे आमंत्रित केले. राणी कौमुदी आपली चिंता पुत्री पद्मिनीला सांगितले होते. पद्मिनी सुद्धा शंकराच्या वरदानाविषयीची घटनानुसार ती पूर्ण परिचित होती. त्यामुळे मोठ्या धीराने राणी कुमुदीने आपले पती महाराज बृहद्रथला म्हटले की देव राजकुमारी तुमची प्रिय मुलगी पद्मिनीने भगवान शंकर पार्वतीची आराधना करून भगवान विष्णूला आपल्या पतीच्या रूपात प्राप्त करण्याचे वरदान मिळविले. तेच तिचे पाणी ग्रहण करतील. इतर कोणीही तिच्या पात्रतेचा नाही. जो कोणी प्रयत्न करेल तो स्त्री रूपात बदलली जाईल. राणी कौमुदीकडून ही गोष्ट जाणून राजाची वर शोधण्याची चिंता कमी झाली. परंतु हरी विष्णू तिचा स्वीकार करील कधी करील अशा भाग्योदय कुठे झाला की मी पण वेदवती जसा स्वयंवरामध्ये भगवान श्रीहरीला आपल्या जावयाच्या रूपात पाहू शकेल. समुद्र मंथनात देवताकडून काढण्यात आलेली पद्मासना लक्ष्मीसारख्या आपल्या पद्माला स्वयंवरामध्ये भगवान श्री विष्णूच स्वीकार करतील असा विचार करून राजा बृहद्रथाने आपल्या मुलीच्या लग्नासंबंधीच्या स्वयंवराचा निश्चय केला. त्यानिमित्ताने राजाने गुणवान शीलवान रूपवान महान ऐश्वर्यशाली राजांना आमंत्रण पाठवले. पूर्ण सिंहल लक्ष द्वीपात राजकुमारी पद्मिनीच्या विवाहाच्या वातावरण मोठ्या धामधुमीत सुरू झाले. सगळीकडे मंगलगाणी वाद्याचे स्वर ऐकू येऊ लागले. आमंत्रित राजांच्या आगमनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली. विवाहाची आशा धरून अनेक शक्तिशाली राजे महाराजा आपल्या दलबळासहित सिंहल द्वीपाला येऊ लागले. ते सगळे राजे आपल्या गज अश्व रथांनी युक्त आपापल्या वाहनांवर सिंहल द्वीपावर येऊन पोहोचले. आपापल्या शस्त्रांनी नटून थटून ते सगळे राजगण येथे सिंहल द्वीपाची राजधानी मंडपामध्ये शोभा वाढवू लागले. हे सगळे राजा आपापल्या कौशल्यामध्ये प्रसिद्ध होते. रुचिराश्व, सुकर्मा, मदिराक्ष, दुडाशूर, कृष्णासार, पारद, द्विभूत, क्रूरमर्दन, आश, कुशांभू, वसुमान, रंक, कथन, संजय, गुरुमित्र, प्रमाणी, विद्रुम, संजय, अक्षय, वृजुंब इत्यादी अनेक देवासारखी प्रतिभावंत राजे ते स्वयंवरावर सभेत उपस्थित होते. ते सगळेजण राजेगण आपल्या वस्त्राभूषण माला दागिने आदीने विभूषित होऊन स्वयंवर स्थळावर येऊन आपापल्या स्थानावर विराजमान झाले. आमंत्रित राजांचा सगळ्या प्रकाराने यथायोग्य स्वागत सत्कार करून राजाने आपल्या अप्रतिम सौंदर्यवती स्वामिनी लक्ष्मी स्वरूप कन्या पद्मिनीला स्वयंवरासाठी बोलावले. ती रूपवान गौरीसारखी चंद्रमुखी श्यामवर्णीय मोत्याची माळ धारण करून सुंदर वस्त्रांनी सज्जित पाहूनच मोहित करणारी, मोहमायेसारखी जशी कामदेवाची पत्नी रतीचे साक्षात रूप धारण करून मंद मंद गतीने स्वयंवर स्थळावर पदार्पण करू लागले. राजकुमारी पद्मिनी रूपाचे वर्णन करताना शुक महाराज कल्कीला म्हणाले, देव मी स्वर्ग मृत्यू पाताळ सगळ्या लोकांमध्ये फिरून येतो, परंतु मी अशी लावण्यवती कुठंच पाहिली नाही. स्वयंवर स्थळावर प्रवेश करणारी लक्ष्मी समान पद्मिनीच्या मागे तिच्या दासी मैत्रिणी येत होत्या. दौवारिक गण समारंभामध्ये दिलेली कामे व्यवस्थित सांभाळत होती. अंतपुरामध्ये व्यवस्था पाहत होते. सभामंडपात मध्यभागी बंदीगण वसलेले होते. राजकुमारी पद्मिनी तेथे मंदगतीने उपस्थित झाली. नुपुर आणि किंकिणी वाजवीत आणि पायातील पंजनाचा झंकार करत आलेल्या राजाचे कुल गुणशील ऐकून आपल्या चंचल अंगाची शोभा वाढवीत हातामध्ये वरमाला घेऊन पुढे येत होती. ती राजकुमारी जेव्हा पुढे जात होती तेव्हा तिच्या काळ्याभोर केसांची चंचलता तिच्या पाठीवर विखरून जात होती. तिच्या मुखावर मंदस्मित विखुरलेले होते. लाल रंगाची रेशमी वस्त्रे धारण करून पुढे जात होते. तिच्या गळ्यामध्ये कोकिळेचा
स्वर उमटत होता. त्या राजकन्याला आपल्या जवळ येताना पाहून काही राजांच्या कामुक भावना प्रज्वलित झाल्या होत्या. त्यांची अस्त्रे शस्त्रे सगळे वेगळी होऊन जमिनीवर गळून पडू लागली. कामवासनेच्या मोहाने त्या राजांनी जसे त्या राजकन्या पद्मिनीचा स्वीकार करून आपल्या वासनेच्या भासलेल्या डोळ्यांनी तिला पाहिले, त्या स्थितीमध्ये ज्या रूपाच्या प्रती लालाचित झाले होते, याच रूपातील कमणे नारीच्या रूपामध्ये परिवर्तित झाले. अशा प्रकारे बायकांमध्ये हावभाव करत, कटाक्ष टाकत, सुंदरता आणि व्यवसाय प्राप्त इत्यादीची प्राप्त झालेले सगळे राजे पण गण स्त्री रूपात जाऊन पद्मिनीच्या मागे मागे तिच्या मैत्रिणी बनून चालू लागले. हा वृत्तांत सांगून शुक्राने कल्की भगवानाला सांगितले की तो स्वतः तेथे राजकुमारी पद्मिनीच्या विवाहाचा उत्सव पाहण्यासाठी जवळच्या एका झाडावर बसला होता. ते सगळे राजेगण नारीच्या रूपात परिवर्तित झाले होते. तेव्हा पद्मिनीचे हृदय दुःखी झाले होते. हे प्रभो, मी तिचे रुंधन ऐकत होतो, दुःख अनुभवत होतो. त्या मंगलमयी उत्साहात अशा प्रकारे असफल होऊन समाप्त झाल्यामुळे नंतर भगवान महादेव शंकराने ध्यान करून विलाप करू लागले. पद्मिनीने पाहिले की सगळे राजेगण तिला प्राप्त करण्याच्या लालसेने स्त्री रूपात मैत्रिणीसारखे तिच्याबरोबर चालत होते. ती स्वतःला दीन अनुनय करून आपली रत्नभूषणे टाकून जमिनीला खोदत परत शिवाच्या वरदानाच्या सफलतेची कामना करून पतिभावने शिवाचे ध्यान करू लागले. ती पद्मावती, ती रूपवती आपल्या मैत्रिणींच्या मध्ये आपली एक वेगळी मैत्रीण जिचे नाव विमला होते, तिला म्हणू लागले की हे सखी, ब्रह्माजीने माझ्या नशिबात काय लिहून ठेवले की जे कोणी पुरुष मला पाहिल तो नारीच्या रूपात बदलून जाईल. ती म्हणाली, सखी, जसे वाळूत पडलेले पेरलेले बीज निरर्थक असते, त्याप्रमाणे माझी अभागी पापिनी द्वारा भगवान शंकराची केलेली उपासना फळाविना निरर्थक झालेली आहे. लक्ष्मीपती भगवान विष्णू संपूर्ण विश्वाचे स्वामी आहेत, अधिपते. मी त्या भगवान नारायणांना आपल्या पतीच्या रूपात मिळविण्याची कल्पना केली तरी ते पत्नीच्या रूपात माझा स्वीकार करतील का? जोपर्यंत भगवान गौरीपती महादेवाची वचन आपल्या प्रभाव दाखवत आहे आणि भगवान श्री विष्णू मला पती रूपात प्राप्त होत नाही, तोपर्यंत मी हा संकल्प करते की मी त्यांचे ध्यान करूनच आपल्या शरीराला आगीत जाळून त्याचे भस्म करून टाकेल. हे सखी, एका बाजूला दीन मानव आणि दुसऱ्या बाजूला साक्षात जनार्दन प्रभू, या दोघांच्या परस्पर विवाहाची गोष्ट करून मी हे समजू शकते की भगवान शंकराने मला काल्पनिक सुख देण्यासाठी मला फसवलं आहे. विधात्याने माझ्याकडे दुर्लक्ष केले आहे. भगवान विष्णूद्वारा सोडून गेल्यानंतर या संसारामध्ये माझ्याशिवाय कोण जिवंत राहू शकेल? हा वृत्तांत ऐकून कल्की महाराजाकडे अचानक आलेल्या शुकाने विनयी भावाने म्हटले की हे प्रभो, त्या सुंदर चारित्र्यवान विश्वामध्ये आपल्या रूपाचे स्वयंसाक्षी राजकुमारी पद्मिनीचे आक्रंदन मैत्रिणीमध्ये विलाप करताना पाहून मी अत्यंत द्रवित झाली आहे आणि तिची स्थिती सांगण्यासाठी आपल्याकडे आलो आहे. शुकाची वार्ता ऐकून करुणाधिपती कल्की अवतार रमापती भगवान विष्णूने त्या शुकाला म्हटले की हे शुका, माझी प्रिया पद्मिनीला यावेळी आश्वासन देण्यासाठी माझ्या निमित्ताने तुला पुन्हा एकदा सिंहल द्वीपावर गेले पाहिजे. तेथे तू माझ्या संदेश वाहनाकाच्या रूपात जाऊन राजकुमारी पद्मिनीला माझ्या रूपगुणांच्या बाबत सांगणे आणि पक्षीराज त्यानंतर लगेच तू सरळ परत येऊन आम्हाला बातमी सांगणे. निश्चितच यात काही शंका नाही की राजकुमारी पद्मिनी माझी पत्नी, या चराचर जगाच्या नियमानुसार मी तिचा पती, आणि यात काही शंका नाही की हा संयोग स्वयं विधात्याने केलेला आहे. हे शुभ कार्य पण तुझ्या मध्यस्थीनेच पूर्ण होणार आहे. हे शुक, तू सर्व काही जाणणार आहे. नियम काळाचा पण त्यांनी आहे. तू आपल्या अमृतवाणीच्या वचनाने राजकुमारीला सगळी स्थिती समजावून सांग. हे आश्वासन माझ्या वतीने दे की मी लवकरच त्यांना पत्नी रूपात घेऊन येईन. हा समाचार परत येऊन मला सांग. कल्की भगवानाचा अशा प्रकारचा आदेश ऐकून आपल्या कार्यात सफल होऊन त्यांना शतशत प्रणाम करून वेगाने शुक सिंहल द्वीपाला रवाना झाला. समुद्र पार केल्यानंतर मार्गात शुकाचे स्नान केले. शुकाने स्नान केले, अमृतासमान पाण्याने शवन केले, बिजार रेतेच्या फळाचे भोजन केले,
त्यानंतर शुक सरळ राजभवनाकडे दाखल झाला. राजकुमारीच्या अंतपुरात जाऊन त्या शुकाने तिच्या कक्षासमोरील नागकेशराच्या झाडावर चढला. कुमारी पद्मिनीला पाहून म्हणाला की हे रूप यौवना, संपक्षवराची आशा बाळगणारी विष्णुप्रिया, तू कुशलपूर्वक आहेस ना? चंचल नयनाची शोभायमान तुझ्या सौंदर्यामध्ये मला तू लक्ष्मीसारखे भासते. तुझे कमळासारखे हात, नयनमुख, रूपगंध आहे. तू आपल्या हातामध्ये फक्त पण कमळ घेतलेले होय. अतः हे सुप्रभो सुभो, तुझी लक्षणे लक्ष्मीचा अवतार आहे हे सूचित होते. विधाताने तुझ्यावर एवढी कृपा केलेली आहे की संपूर्ण विश्वातील सौंदर्य तुझ्या शरीरामध्ये प्रस्थापित केलेले आहे. तुला सर्व जीवाला मोहित करणारे, लोभवणारे बनवले आहे. आपल्यासाठी शुकाद्वारे वचने ऐकून राजकुमारी पद्मिनीच्या उदास चेहऱ्यावर अचानक हसू आले. तिने उत्स्फूर्त होऊन म्हटले की हे शुकदेवता, तू कोण आहे? कुठला आहे? कुठून आली? तू माझ्यावर इतका दया का दाखवित आहे? शुक यांनी मध्ये तू कोणती देवता, दानव आहे की तुझ्या मुखातून निघालेल्या वचनाने माझ्यावर क्षणभरासाठीही सुख मिळालेले नाही. आता तू माझ्या परमहिताच्या वाटतोस. कमीत कमी तू तरी माझ्यावर मोहित होऊ नकोस, नाही तर तू पण नारी रूपात परिवर्तित होते. या पुढील भाग आपण पुढच्या भागात बघूया. हरये नमः. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतम् उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकम्.